तर दशपर्णी अर्क जे आहे ते आपल्याला वापर करायचा. दशपर्णी अर्क हे 10 पाण्यापासून तयार होते, जे आपण मागच्या वेळेस इथं प्रात्यक्षिक घेतलं होतं. आणि यावर्षीही तुम्ही एक दिवस सहभाग द्या सगळेजण. आपण इथंही 300 लिटर दशपर्णी बनवायला टाकू. एक आम्ही स्वतः इथं टाकी आणून ठेवतो. 300 लिटरची दशपर्णी आपण इथं सगळ्याच्या सहभागातून इथे एक तयार करतो. फक्त या 2-3 दिवसात, कारण या 2-3 दिवसात आपल्याला तयार करायचं. त्याच्यानंतर पहा, दशपर्णी अर्काची आपली फवारणी होणं म्हणजे एका शेतकऱ्यानं 5 फवारणी जर केल्या तर 5 फवारणी किती रुपयाच्या आहेत तुमच्या रासायनिक औषधीच्या? जातात 10,000च्या वर. पण तेच 10,000 रुपये तुमच्या खिशात राहणार आहे. कारण जे रिझल्ट तुम्हाला बाहेरच्या औषधीतून भेटणार आहे तेच रिझल्ट आपण या औषधीत देतो. फक्त एक होते का जे डोळ्यात चमक बसलेली आहे का नाही, फवारणी केल्याबरोबर झाड वाढलं पाहिजे, हिरवं दिसलं पाहिजे, कवळं दिसलं पाहिजे, ते आपल्या इथे होत नाही. झाड कवळं नाही दिसत तुम्हाला, त्याची जी नॅचरल क्वालिटी आहे तेच आहे. तिथंच बिमारी जास्त असते. जे एखाद्या तुम्ही पहा, आपल्या इकडं ते जडीबुटी विकणारे येतात ना, कुठेही झोपडं उभं करते, कुठेही नाही त्याचे एवढून वेगळं बिना चपलीची फिरतो. अंगावर कपडे येत नाही, गरगर मुली ती फिरत नाही. पण एकही वेळेस म्हणत नाही का त्याला मुली लागली. आणि आपलं नवऱ्याचं नुसतं अंगणात जरी बाहेर निघालं तरी त्याला ऊन लागतं. त्याचं कारण काय का त्याच्यात तिथे नाजूकपणा आहे. आणि आपल्या या औषधीमध्ये नाजूकपणा नाही आहे. आपली औषधी पूर्ण जीवन तयार करणारी औषधी. हे तुम्ही जे फवारता हे जीवन मारणारी आहे, आपली जीवन तयार करणारी. म्हणून आपल्याला दशपर्णीचा वापर करायचा. एक फवारणी म्हणजे तुमच्या आज 800 ते 1000 रुपये वाचवते. अशा 5 फवारणी जर तुम्हाला 10,000चे बचत जाग्यावर करून देते. मग 10,000ची बचत झाली. सोयाबीनचे भाव काय? विकली किती ना? आपण विकला तेच सांगू ना. आता 8,000 आहे आपल्याकडे कामाचा म्हणजे 4,000 रुपये आपण सरासरी. 2.5 क्विंटल सोयाबीन पिकलं करायला 2.5 क्विंटलचे पैसे तुमच्याकडे शिल्लक राहिले ना. कापसाला जर 8,000 भाव भेटत असेल तर 1 क्विंटल कापूस तुमचा सरळ जागेवर राहिला ना. हे पैसे कुठे गेले का? नाही गेले. दुसरं की निव्वळ तणनाशकचा वापर करू आपण. आणि तणनाशकचा वापर करून आपली जमीन खतम करून टाकतो. काहून तर निदायला पैसे कमी लागते, मजुराचं टेन्शन नाही. पण आपल्या घरी 2 बैल आहेत. तुमच्या गावात बऱ्यापैकी बैल आहेत. डवरा आहे. एक डवरा किती बाहेरच काम करते ना. मग डवरण जर आपलं वेळोवेळी चालला, काराकोरा मारत जर चाललं डवरण, किती टनाची बचत होती. बरं, तणनाशक मारलं तर मारलं, ते मारण्याची पद्धत मोठी खराब आहे आपली. कृषी केंद्राला सांगते 80, आपण सांगतो ते 100 आणि फवारणाला टाकते 120. कहून तर म्या मारलेलं गवत चांगलं केलं पाहिजे. नाही केलं तर मग आपल्याच नाव बोललो. म्हणजे डोस वाढत चालला. पण जमीन डवरा चालते का? न चालण्याचं कारण काय आहे? जमीन पूर्ण अशी आवरून येते आणि कितीही पाऊस झाला तुमच्या जमीन मुरत नाही पाऊस. म्हणून आपल्याला ज्या वावरात तणनाशकाचा वापर होते त्या वावरात ते कवा एका पाण्याची कमतरता आढळते. म्हणून तणनाशकचा वापर असा करू नका हे नाही म्हणणार तुम्हाला, कारण वेळ प्रसंगी करावाच लागत आहे. पण तेही कसा करायचा आहे त्याचा विचार करायचा. ज्या पिकामध्ये सिलेक्टेड तणनाशक आहे ते सिलेक्टेड वापरा. निरा एकत्र सारखे तणनाशक वापरत आहोत. ग्लायसिन, राऊंडअप अशा तणनाशक वापरत आहोत का जे हे तणनाशक जमीन खतम करून टाकते पूर्ण. आणि वापरतोय का निस्त्या गवताचा चिवटा दिसला म्हणजे अर्ध जमिनीवरच मारत होतो. गवत तण निघालच नाही. जुने लोक तण दे धन म्हणत होते आणि आता तण जमतच नाही. शेतामध्ये तण असणे तेवढंच आवश्यक आहे.